जय शिवराय, जय शंभूराजे। मराठा समाजावर अन्याय अत्याचार करतोय, त्याच्या विरोधात मराठा समाज मुंबईमध्ये आंदोलन करतोय जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये। मराठा समाजातील मुलं शिकले पाहिजे, त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे। ज्या सुविधांपासून मराठा समाज वंचित आहे त्या सुविधा मराठ्यांच्या मुलांना, मराठ्यांच्या येणाऱ्या पिढीला मिळाल्या पाहिजे। देव देश धर्मासाठी हा मराठा समाज कधीही घरावर आणि स्वतःच्या देहावर तुळशीपत्र ठेवायला विसरला नाही। म्हणूनच आम्ही ह्या पोळ्या मुंबईमध्ये मराठा समाजाचं जे आंदोलन चालू आहे, अनेक हॉटेल खाऊगल्ली बंद केले आणि ज्या पद्धतीने पानिपतमध्ये मराठ्यांची रसद थांबवली गेली, त्याच पद्धतीने मराठ्यांची रसद कुठेतरी थांबवण्याचा क्रूर प्रयत्न सरकार करतंय का, असा प्रश्न आमच्या समाजाला पडतोय। आणि त्याच्यासाठी तुम्ही जरी रसद थांबवली असेल, तुम्ही जरी हॉटेल बंद केले असतील, परंतु मराठ्यांची पोरं गावागावात आहे आणि गावागावामधून ही रसद, या पोळ्या, हा अन्न पुरवठा आम्ही मुंबईला करणार आहोत। त्यामुळे एक घास आपुलकीचा जो समाज आपल्या धर्मासाठी, आपल्या जातीसाठी, या देशासाठी सदैव उभा राहतो आणि समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो, या हेतूने आम्ही घरातून 5-5 पोळ्या या मुंबईच्या दिशेने आम्ही रवाना करणार आहोत। तत्पूर्वी गिरणाऱ्यातलं विघ्नहर्ता गणपती मंदिर या ठिकाणी ह्या पोळ्या गणपतीच्या चरणाला लावून या पोळ्या मुंबईला आम्ही पाठवणार आहोत। हे विघ्नहर्ता मंदिर आहे आणि गणपतीला आम्ही प्रार्थना करू की मराठा समाजावर जे विघ्न आलं आहे ते दूर कर आणि मराठा समाजातील मुलांना आरक्षण मिळू दे, त्यांना चांगलं शिक्षण मिळू दे आणि त्यांचं पुढील भविष्य उज्ज्वल राहू दे। चला, गणपती बाप्पा मोरया, एक मराठा कोटी मराठा। शिवराय, आपण पाहू शकता हे बांधव या ठिकाणी शिदा भरण्याचं काम करत आहे आणि आपुलकीचा घास हा हप्ता मुंबईला जाणार आहे। या ठिकाणी आपण भाऊंना विचारूया, भाऊ काय सांगा? मराठा आरक्षणासाठी जे काही आपले मनोजदादा जरांगे जवळपास 3-4 वर्षापासून लढत आहे आणि आज जो काही मोठा लढा उभा केला, त्या मोठ्या लढ्यात सरकारने बऱ्यापैकी आपल्याला अडचण निर्माण केलेली आहे। तिथल्या काही खाऊ गल्ल्या आणि तिथलं तसंच लालबागचा राजा, लालबागच्या राजाचं अन्नछत्र हे त्यांनी बंद केलं आहे। लालबागचा राजा हा पाहायला गेलं तर तसा अंबानी प्रणित राजा आहे तो, त्यामुळे अंबानी यांनी त्यांचं जवळपास पूर्ण अन्नछत्र बंद करून मराठा समाजाला उपाशी कसं मारता येईल हे बघितले गेलं आहे। आणि कितीही त्यांनी उपाशी मारण्याचा प्रयत्न केला तरी आमचे महाराष्ट्रातील मराठा बांधव हे आपलं सर्व अन्नछत्र देऊन आपल्या तेथील मराठा बांधवांना लागल तशी मदत पुरवायला तयार आहेत। जय शिवराय, जय शिवराय, जय शंभूराजे, एक मराठा लाख मराठा। मुंबईला जी रसद थांबवण्याचं पापी काम सरकार करतंय आणि मराठ्यांना नमवण्याचं षडयंत्र मुंबईमध्ये चालू आहे, हे षडयंत्र हाणून पाडायचं काम प्रत्येक गावागावातील मराठा केल्याशिवाय राहणार नाही। मी ज्या ठिकाणी उभा आहे ते तुम्ही सर्व बघताय सुरुवातीपासून। माझ्या मागे आपण पाहिलं गेलं तर गिरणारे या ठिकाणचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहे। यामध्ये मराठा मोर्चासाठी गेलेले मावळे मुंबईवरनं उपाशी आपल्या गावामध्ये आले, कारण गावातील प्रत्येक मराठा तरुणांनी या मावळ्यांना फोन केला आणि सांगितलं की जरी तुमची रसद थांबवली असेल तरी हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे आणि गनिमी काव्याने आम्ही तुमच्याकडे महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरातून आपुलकीचा घास तुमच्यापर्यंत पोहोचवू। आणि हा घास पोहोचवण्यासाठी आपण पाहू शकता हे मुंबईला गेलेले मराठा बांधव काही या ठिकाणी आले आणि आम्ही सर्व तरुणांनी एकत्र येऊन विचार केला की प्रत्येक घरातून 5 पोळ्या आणि चटणी घेऊन आम्ही या ठिकाणी गिरणारे या ठिकाणी जय मल्हार कॉम्प्लेक्स या ठिकाणी जमलो आणि सर्व रसद या ठिकाणी पोहोचलेली आहे। तुम्ही किल्ला जाणार आणि मुंबईला घेऊन जाणाऱ्या मावळ्यांशी, या मराठा बांधवांशी आपण चर्चा करणार आहोत। चला, ठिकाणी शेतकरी बांधव या ठिकाणी आले, सीझन आहे, पावसाळा चालू आहे, तर सगळं सीझन बंद करून तुम्ही मुंबईला कशा पद्धतीने आता नियोजन करणार आहे? परिस्थिती अशी झालेली की सरकारनं आमच्याकडे फार दुर्लक्ष केलेलं आहे। शेती सदन म्हणून आमच्याकडे नेहमी टोला मारलेला आहे, तर शेतीचं जर परिस्थिती बघितलं तर शेतीवर खर्च हा तिप्पट होत चाललेला आहे, पण उत्पन्न मात्र दरवर्षी कमी होत चाललेले आहे। आमच्या लेकरा बाळांना आम्ही शिकू शकत नाही, त्याकरता आम्हाला आरक्षणाची गरज आहे। जरी सरकारनं रसद जरी आमची कमी केली तिथली, आम्ही रसद पुरवायला इथून तयार आहे। आम्ही इथून अन्न पाणी निवारा सगळं द्यायला तयार आहे। सरकारनं फक्त आता आम्ही खायची सोय करेल, सरकारनं तुम्ही हागायची सोय तिला करा असंच मला सांगायचंय। आता आमचा नाद करायचा नाही, आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत शांत बसणार नाही।
जे तिथं बसण्याजोगे त्यांनी बसावं, जे आम्ही रसद पुरवणारे आम्ही अन्न पुरवणारचे सरकारनं सांगतो निक्षून तर तुम्ही गणपती उत्सव आहे, गणपती बाप्पाची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला आरक्षण द्यावं लागेल, त्याशिवाय तुमच्या पुढे पर्याय नाही. ठिकाणी आपण पाहू शकता की प्रत्येक जण या ठिकाणी मुंबईला रसद पोहोचवण्यासाठी तयार झालेला आहे. हे गिरनारचे मावळे आहेत. प्रत्येक गावातला मावळा या ठिकाणी पंचक्रोशीतला उपस्थित झाला आहे. आपण पाहू शकता आपा देखील मुंबईला गेले होते. आपा काय परिस्थिती आहे? लालबागच्या राजाचे जे काही अन्नछत्र आहे ते बंद केले, नेमकं खरं काय आहे? आणि जर अशा पद्धतीने खाऊ गल्ल्या जर बंद केल्या आणि मराठ्यांना उपाशी कसं ठेवता येईल हे षडयंत्र चालू आहे असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही तिथे गेला होता, काय परिस्थिती आहे? खूप अवघड परिस्थिती आहे. तर आता कशी घेऊन जाणार आहे, कसं नियोजन आहे? इथलं याला आपलं कालिका मंदिरवरून टेम्पो आहे, ते पुणे मुंबईत करणार. ओके, जय शिवराय. शिदा मुंबईला नेण्यामागं नेमकी अशी कुठली परिस्थिती आली की हा शिदा प्रत्येक घरातून मुंबईला जाण्याची वेळ आली नेमकी? आज मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. शेतीची माती झाली, शेतीमालाला बाजार भाव नाहीये, शेतीचं भांडवल खर्च वाढलेलं आहे आणि शेतीची तुकडे झालेले. काही लोकांकडे शेतीच राहिलेली नाही. सरकारने मी म्हणतो हा मराठा क्रांतीचा जो लढा आहे, हा मराठा क्रांतीचा लढा हा चिरडण्यासाठी, हा लढा नेस्तनाबूत करण्यासाठी ज्या पद्धतीने मराठे आले धावा म्हणून मुघल पळत होते सैरावैरा, त्या पद्धतीने सरकारने सुद्धा तीच भूमिका घेतली. ब्रिटिश आणि मुघलांप्रमाणे मराठ्यांना वागणूक दिली. अशी वागणूक देणं योग्य नाही. स्वतंत्र भारतामध्ये लोकशाही मार्गाने शांततेने कोट्यवधी मराठे मुंबईत गेले, पण एकही मुंबईकराला आम्ही कुठल्या प्रकारचा त्रास दिलेला नाही, कोणाला आम्ही आरे म्हणलेलं नाहीये. अशा पद्धतीने आम्हाला केबलगोल रस्त्यावर थांबवण्यात आलं. त्या ठिकाणी अनेक बांधवांना हॉटेल्स बंद करण्यात आले, चहाच्या टपऱ्या बंद करण्यात आल्या. आम्हाला तिथं एक घास अन्न आणि पाणी देण्याचं काम सुद्धा या सरकारने केलं नाही. जे सरकार मराठा समाजाच्या मतावर बसलेलं आहे, निवडून आलेलं आहे, ते सरकार आमच्या जीवावर उठत असेल आणि मराठ्यांना पुसायचं काम करत असेल. पण अरे हा 7 कोटी 7.5 कोटी मराठा आहे, तुम्ही काय पुसणार? हा महाराष्ट्रच आमच्या लढ्याने, बलिदानाने, समर्पणाने उभा आहे आणि तुम्ही ज्या खुर्च्यावर बसला ना, या खुर्च्या सुद्धा आम्ही तुम्हाला दिलेल्या आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या आंदोलकाला जर उपाशी मारत असाल तर आम्ही मराठे सुद्धा खंबीर आहे. गावातून आम्ही अशा पद्धतीचे अन्न जमा करून, संकलित करून गोरगरीब लोकांच्या घरातून सुद्धा ही अन्न सेवा आम्ही मुंबईत सातत्याने चालवणार आहोत. पोलिसांचे बंदोबस्त हा मराठा मोर्चासाठी नव्हे तर टॉयलेटच्या बाहेर ठेवलाय. या सरकारला विविध समाजाचा वापर करण्यापेक्षा या सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अन्यथा या महाराष्ट्रात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. व तसेच मी आमच्या जिल्ह्यातील पंचक्रोशीतील गावांना विनंती करतो, तुम्हाला जर मराठा मोर्चाला जायचं, मुंबईला जायसाठी जमत नाही तर तुम्ही कृपया अन्नदान करा, जेणेकरून तुम्ही दिलेल्या अन्नदानातून मुंबईच्या मराठा बांधवाची सेवा हो, हीच विनंती करतो.